नमस्कार शेतकऱ्यांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी। कांदा भावासंदर्भातील कांद्याचे भाव वाढणार का, कांद्याचे भाव वाढणार तर किती वाढणार, कधी वाढणार, कशामुळे वाढणार आणि या ठिकाणी बघितलं कांदा आयात झाला का, कुठे झाला, किती झाला आणि त्याचे परिणाम काय, सध्याची परिस्थिती काय आहे, कांदा आयात आणखीन सरकार करणार का, किती करणार। त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी बघितलं कांदा शेतकरी संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना हे सध्या रस्त्यावर उतरले आहे। यांनी काय इशारा कांदा आयात केल्यासंदर्भात केला आहे, त्या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट आणि कांद्याचे भाव आणखीन वाढणार का, वाढणार तर किती वाढणार, कधी वाढणार, कमी होणार का, कमी होणार तर कधी होणार, कशामुळे होणार, त्या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट आपण एवढ्याच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा, विसरू नका। चॅनलवरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं हवामान आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मित्रांनो सुरुवात करतोय। स्क्रीनवर शकता अफगाणिस्तानातून भारतात लाल कांद्याची आयात। खरं तर या ठिकाणी बघितलं लाल कांद्याची आयात अफगाणिस्तानमधून भारतामध्ये झालेलीच आहे, हे आपण या अगोदरच्याच व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा बघितलेलं आहे। या ठिकाणी भारतात अफगाणिस्तानमधून कांदा आला, कुठून आला तर अफगाणिस्तानमधून कुठे आला तर पंजाब, ज्यानंतर इतर काही शहरांमध्ये या ठिकाणी आलेला आहे। आणि खरं तर या ठिकाणी बघितलं कांदा आयात करणं हे सरकारला कितपत योग्य आहे। आता ते काय करत आहे, मेट्रो सिटीमध्ये जसे की या ठिकाणी बघितलं आपल्या देशातील मेट्रो सिटी दिल्ली असो किंवा या ठिकाणी बघितलं तर इतर मोठ्या या ठिकाणी शहरामध्ये मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून म्हणजेच या ठिकाणी गाड्या ज्या काही गाड्या आहे आपण जसे की एखादी या ठिकाणी गाडी असते ती गल्लोगल्ली फिरते, तसे मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून तैनात या ठिकाणी दिल्ली NCR ते चेन्नई, जयपूर, रांची, कोलकाता अशा ठिकाणी फक्त 35 रुपये किलो दराने कांदा उपलब्ध करून देणारी मोबाईल व्हॅन तैनात सध्या सरकारने केली आहे। सरकारने ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे। विविध ठिकाणी केलेल्या विक्री व्यवस्थेची माहिती सरकारनं दिली आहे आणि या ठिकाणी कमी दरात कांदा विक्री सुरू आहे। त्याचनंतर या ठिकाणी बघितलं तर कुठे कुठे कमी दरात कांदा विक्री सुरू आहे, तर जसे की तुम्ही या ठिकाणी लोकेशन ऑफ मोबाईल व्हॅन्स जसे की तुम्ही बघू शकता मूल्य 35 रुपये प्रति किलो अशा प्रकारचं या ठिकाणी 26 सप्टेंबर 2024 रोजीची जी काही दिल्ली NCR सेलिंगचं या ठिकाणी कांदा विक्री त्यांनी केली आहे त्या ठिकाणचं तुम्ही बघू शकता। कुठं कुठं तर कल्याणपुरी, त्याच मित्रांनो द्वारका मोड, त्यानंतर द्वारिका सेक्टर, त्याचबरोबर केशवनगर, ट्रान्सपोर्ट नगर, कदीपूर, बरारी, त्यानंतर या ठिकाणी बघितलं तर सिव्हिल लाईन, रोहिणी 7, अमृत विहार, जिंदपूर, नानगली, त्याच मित्रांनो लिबासपूर, तिगरी अशा या भागामध्ये दिल्ली NCR मध्ये या ठिकाणी 35 रुपये किलो प्रति किलो लोकेशन व्हॅन ऑफ मोबाईल व्हॅन अशा पद्धतीने ही विक्री सध्या सुरू आहे। आणि या विक्रीतून शेतकऱ्यांना फायदा तर होणार नाही, उलट तोटा झाला, कारण की हे सरकार आता निवडणूक जवळ आलेली आहे। निवडणूक कुठं कुठं होणार आहे तर निवडणूक या ठिकाणी दरम्यान देशातील अनेक राज्यामध्ये नुकत्याच विधानसभा निवडणुका होऊन गेल्या, आता या ठिकाणी लोकसभा निवडणुका होऊन गेल्या आणि या ठिकाणी बघितलं तर अनेक राज्यामध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे। झारखंड, महाराष्ट्र, हरियाणा या राज्यामध्ये सध्या निवडणुका आता सध्या होणार आहे कोणत्या विधानसभेच्या, त्यामुळे या ठिकाणी सरकारनं स्वस्तात आणि कोणतंही गालबोट न लागू जर भाववाढीचं, त्यामुळे स्वस्तात कांदा विक्री उपलब्ध मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून दिल्ली NCR आणि ज्या भागामध्ये जसं चेन्नई, जयपूर, रांची, कोलकाता या ठिकाणी उपलब्ध करून दिला आहे। आणि त्या संदर्भात त्यांनी 35 रुपये किलो दराचा कांदा उपलब्ध करून देण्यासाठी मोबाईल व्हॅन तैनात केली आहेत। सरकारनेही ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे। अशा प्रकारची सध्याची परिस्थिती आहे। कांद्याचे भाव वाढणार का, तर कांद्याचे भाव वाढणार का, तर हे कारण यामध्ये आहे। का वाढणार नाही तर अशा प्रकारचं कृत्य सरकार करत आहे सध्याची परिस्थितीमध्ये, काम असं पद्धतीचं करत आहे, त्यामुळे कांद्याचे भाव वाढण्याची सोडा
कांद्याचे भाव वाढण्याची टक्केवारी आता घसरती आहे, कमी होते आहे. कारण असे निर्णय सरकार वारंवार जर घेत राहिलं वेगवेगळे आणखीन, तर नक्कीच कांद्याच्या भावात पडचण होऊ शकते. आणि खरं तर या ठिकाणी बघितलं तर कांद्याची जी काही आयात सरकार करतं आहे ते योग्य नाही आहे. कांद्याचे भावसुद्धा स्वस्तात देत आहे आणि परदेशी कांदासुद्धा आयात करत आहे. खरं तर यांनी नाफेड आणि NCFच्या माध्यमातून 5 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी केल्याचं उद्दिष्ट समोर आहे. त्यामध्ये सुद्धा मोठे मोठे घोटाळे करून ठेवले. शेतकऱ्यांना मात्र समजू द्यायचं नाही, व्यापाऱ्यांकडूनच कांदा नाफेडच्या माध्यमातून खरेदी करायचा आहे, कवडीमोल भावाने खरेदी करायचा आहे आणि जास्तीच्या भावाने विक्री कसं करायचा हे सरकारला सांगायची गरज नाही. परंतु शेतकऱ्यांच्या मुळावर हे कायम आहे. आता निवडणुका आहे म्हणून थोडेफार कांद्याच्या भावात सुधारणा आहे, पण निवडणुका नसल्या तर हे कवडीमोल भावाने शेतकऱ्याकडून कांदा खरेदी करताय, कांदा विक्रीला भाग पाडताय. कांद्याला मार्केटच ठेवत नाही. निर्यात बंदी, निर्यात शुल्क, निर्यात मूल्य असे अनेक कारणं त्यामध्ये लावताय आणि त्यामुळे कांद्याच्या भावात जी काही पडझड झाली, जी काही घसरण होती ती पुन्हा सुधारायला तयारच होत नाही. खरं तर अशी परिस्थिती कितपत योग्य आहे हे आता तुमचं वैयक्तिक मत प्रतिक्रिया नक्कीच मांडा. महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवापर्यंत अशा पद्धतीचा व्हिडिओ नक्कीच शेअर करा, जेणेकरून कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना कळेल नेमकी काय परिस्थिती आहे सध्याची. आणि नक्कीच त्यांना तुम्ही हा व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करायला विसरू नका. महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत नक्कीच व्हिडिओ शेअर करा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक तुम्ही केलं असणार आहे. चॅनलवरती नवीन चॅनलला सबस्क्राईब केलं असणार आहे. कांद्याचे भाव वाढणार का, तर यामध्ये तुम्हाला समजलं कांद्याचे भाव कमी करण्यासाठी सरकार काय काय कारण करत आहे. आणि या ठिकाणी बघितलं पुढे येणाऱ्या दिवसामध्ये कांद्याची काय परिस्थिती राहू शकते अजून सध्या तरी आपण सांगू शकत नाही. परंतु येणाऱ्या या निवडणुकीमुळे या ठिकाणी सरकार कांदा आयात करत आहे आणि केलं सुद्धा. त्यांनी कांदा आयात पंजाबमध्ये केलं, जलिंदर, त्यानंतर या ठिकाणी त्या भागाच्या शहरामध्ये त्या ठिकाणी कांदा उतरवला. 300 टनहून अधिक कांदा 300 टन किंवा 300 टनहून अधिक सुद्धा कांदा आतापर्यंत आला असेल. बॉर्डरवर 40 ते 45, 45 ते 50 ट्रक उभ्या सुद्धा होता असल्याची माहिती आपण बघितली होती. आल्या सुद्धा असेल आतापर्यंत किंवा येणारे आणखीन असेल. अशी काही परिस्थिती कांदा भाव संदर्भातील आहे जी काही होती जी तुमच्यापर्यंत पोहोचली. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक तुम्ही केला असणार आहे. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब तुम्ही करून घ्या. ताजी आणि महत्त्वाच्या घडामोडी वारंवार आपण घेऊन येतच असतो, तशीच ही महत्त्वाची घडामोड आहे, महत्त्वाची अपडेट आहे जी तुमच्यापर्यंत पोहोचली. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक तुम्ही केला असणार आहे. चॅनलवरती नवीन चॅनलला सबस्क्राईब केलं असणार आहे. आणि विशेष म्हणजे कांदा भावासंदर्भातील महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची घडामोड तुमच्यापर्यंत वारंवार घेऊन येतच असतो, तशीच ही महत्त्वाची अपडेट असल्याकारणानं तुमच्यापर्यंत पोहोचत आहे. जास्तीत जास्त कांदा उत्पादक शेतकरी बांधवापर्यंत व्हिडिओ शेअर करावा ही आशा बाळगतो. आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या. ताज्या आणि महत्त्वाचे अपडेट आपण वारंवार घेऊन येणारच आहोत. आणि तशीच काही महत्त्वाची अपडेट आहे. कांद्याचे दर वाढत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या खिशाला 4 पैसे येत आहे. अशा स्थितीत सरकारने अफगाणिस्तानचा लाल कांदा आयात केला आहे. भारतात कांद्याचे वाढत असलेले दर आणि अफगाणिस्तानमध्ये घसरलेले दर याचा फायदा घेत खाजगी व्यापारी कांदा भारतात आणून मालामाल बनवून पाहत आहे. दरम्यान सरकारने या निर्णयामुळे शेतकऱ्यांसह विविध शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. कांद्याची आयात न थांबवल्यास शेतकरी संघटना या ठिकाणी आक्रमक झाल्या आहे. कांद्याची आयात न थांबल्यास नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील मंत्र्यांच्या गाड्यावर कांदे फेकू असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी दिले आहे. लोकसभा निवडणुकीत कांदा मुद्द्यावर सरकारला त्याचे परिणाम भोगावे लागले होते. आता विधानसभेच्या तोंडावर पुन्हा अफगाणिस्तानचा कांदा सरकार आयात करत आहे. नक्कीच याची परिस्थिती काय होईल, त्यांना लोकसभेला काय भाजप सरकारला इकडं मराठवाडा नाशिक भागामध्ये किंवा इकडं जळगाव खान्देश या भागामध्ये काय परिस्थिती भोगावी लागली त्यांच्या मंत्र्यांना, तशीच आता विधानसभेची सुद्धा परिस्थिती आहे. काय परिस्थिती भोगावी लागू शकते, यामुळे नक्कीच तुम्ही आता सावधान राहा आणि सरकारविरोधी निर्णय घेणं बंद करा, असं शेतकऱ्यांचं जाहीर आवाहन आहे. धन्यवाद. लाईक करा, शेअर करा,
सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अशाच एका माहितीपूर्ण कांदा बाजाराच्या अपडेट्स. तोपर्यंत इथेच थांबतो आहे. जय महाराष्ट्र, जय शिवराय, धन्यवाद. लाईक आणि जय महाराष्ट्र.